Hello students, 8th standard, subject English. We have finished a lesson. Now we are going to discuss the exercises given below the lesson. One activity we are going to learn here today, that is live English, my word buddy. See what is the question. Live English मध्ये आपण आज चर्चा करणार आहोत माय वर्ड बडी. वर्ड म्हणजे शब्द, माय माझा, आणि बडी म्हणजे मित्र. तर बघूया आपण. जॉन अँड हिज फ्रेंड ॲपियर फॉर अन एक्झामिनेशन ऑफ इंग्लिश. जॉन आणि त्याचे जे मित्र आहेत त्यांनी नुकतीच इंग्रजीची परीक्षा दिलेली आहे. दे हॅव ए डिस्कशन अबाउट इट. आणि त्या परीक्षा कोणाला कशी गेली, पेपर कसा गेला ह्याच्यावरती हे मित्र बाहेर आल्यानंतर चर्चा करत आहेत. बघा जॉन काय म्हणतं. जॉन सेड, हॅलो फ्रेंड्स, हाऊ डिड यू फेअर इन युअर एक्झाम. की तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला कसं, म्हणजे पेपर कसा गेला असं विचारतो आपण. मित्रांनो, पेपर कसे गेले तुम्हाला. उत्कर्ष, त्याचे मित्र जे आहेत त्यामध्ये एक उत्कर्ष आहे, तो म्हणतो, हॅलो जॉन, हाय एव्हरीवन, फ्रेंड्स, माय एक्झाम वॉज गुड. उत्कर्ष सांगतो की माझी परीक्षा ही चांगली होती, माझा पेपर चांगला गेला, बट आय फेस्ड सम प्रॉब्लेम्स इन द अनसीन पॅसेज. पण अनसीन पॅसेजमध्ये, जो की अनसीन पॅसेज कुठला असतो, हा पुस्तकातला नसतो. हा अनसीन पॅसेज जो आहे पुस्तकाच्या बाहेरचा असतो, म्हणून त्याला अनसीन पॅसेज म्हणतात. आणि तो म्हणतो की मला अनसीन पॅसेजमध्ये थोडा प्रॉब्लेम आला. सिद्धनाथ सेड, माइन वॉज ऑल्सो गुड. तो म्हणतो हो, माझाही पेपर चांगला गेला, बट द सेम प्रॉब्लेम वॉज फेस्ड बाय मी ॲज वेल. तो म्हणतो मलाही तोच प्रॉब्लेम आला की अनसीन पॅसेजमधले शब्दांचे अर्थ मला माहीत नव्हते. प्रतिमा सेड, आय फेस्ड द प्रॉब्लेम ऑफ मीनिंग ऑफ अननोन वर्ड्स. प्रतिमा काय म्हणते, आय फेस द प्रॉब्लेम ऑफ मीनिंग ऑफ अननोन वर्ड्स. ती म्हणते की जे अननोन शब्द आहेत, जे ओळखीचे शब्द नाहीत, त्यांचा अर्थ शोधण्यामध्ये किंवा त्यांचा अर्थ लावण्यामध्ये मोठी अडचण मला झालेली आहे. बरेचसे असे शब्द होते की ज्याचा अर्थ मला माहीत नव्हता, अनोळखी शब्द खूपसे होते. जॉन सेड, आय कुड नॉट इवन रीड सम बिग वर्ड्स इन द अनसीन पॅसेज. आता जॉन म्हणतो की मला तर अनसीन पॅसेजमधले जे मोठे शब्द होते ते शब्द वाचतासुद्धा येईल इतके मोठे शब्द होते. सिद्धनाथ सेड, फेअर कॅन वी गेट द सोल्युशन ऑफ दीज प्रॉब्लेम्स. सिद्धनाथ म्हणतो की या आपल्या समस्येवरती, ह्या आपल्या प्रॉब्लेमवरती आपल्याला काय उपाय करता येईल. हमीद सेड, डोंट वरी, वी कॅन फाइंड ऑल सोल्युशन्स इफ वी रिफर टू ए गुड डिक्शनरी. तर हमीद काय सांगतोय की डोंट वरी, काळजी करू नका, वी कॅन फाइंड ऑल सोल्युशन्स, आपल्याला सर्व काही उत्तरं मिळतील इफ वी रिफर टू ए गुड डिक्शनरी, जर आपण चांगल्या प्रकारची डिक्शनरी हाताळली किंवा चांगल्या प्रकारच्या डिक्शनरीमध्ये शब्द पाहिले तर आपल्याला नक्कीच हा प्रश्न सोडवता येईल. किंवा आपली जी ही समस्या आहे की नवीन शब्दांचे अर्थ आपल्याला माहीत नसतात आणि नवीन शब्दांचे अर्थ माहीत नसल्या कारणानं त्या पॅसेजला किंवा नवीन अनसीन पॅसेजला आपल्याला अर्थ लावता येत नाही, आणि अर्थच जर नाही लागला तर मग प्रश्नांचे उत्तर देता येणार नाहीत. त्याच्यामुळं शब्द माहीत असणं खूप गरजेचं असतं. आणि एक चांगली डिक्शनरी जर आपण हाताळली तर नक्कीच आपल्याला सगळ्या शब्दांचे अर्थ समजतील आणि तो अनसीन पॅसेज आपल्याला सोपा वाटेल. त्यानंतर प्रशिक काय म्हणतो बघा. बट वी डिडंट ब्रिंग अ डिक्शनरी विथ अस. प्रक्षी म्हणतो की पण आपण आपल्याबरोबर डिक्शनरी नेऊ शकत नाही. व्हॉट कॅन वी डू, मग काय करायचं आपण. हमीद सेड, फ्रेंड्स, वी कॅन सर्च फॉर द मीनिंग ऑनलाईन ऑर इन ऑफलाईन डिक्शनरीज फ्रॉम पर्सनल कॉम्प्युटर्स अँड इवन फ्रॉम स्मार्ट सेलफोन्स ॲट होम. हमीद सांगतोय की मित्रांनो, आपल्याला डिक्शनरी घ्यायची गरज नाही, आपण ऑनलाईनसुद्धा अशा प्रकारचे शब्दांचे अर्थ शोधू शकतो डिक्शनरीमधून,
किंवा पर्सनल कॉम्प्युटर जे आपल्याकडे आहेत, ह्या पर्सनल कॉम्प्युटरच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिजे त्या शब्दाचे अर्थ आपल्या कॉम्प्युटरवरती मिळवू शकतो. देन उत्कर्ष सेड, व्हॉट इज द ग्रेट आयडिया फ्रेंड्स. उत्कर्ष म्हणतो की हा बघा किती चांगली युक्ती आहे. अमित सेड, लेट अस गो अँड सी द मीनिंग. चला आपण जाऊया आणि शब्दांचे अर्थ बघूयात. प्रोनाऊन्सिएशन, उच्चार काय त्या शब्दाचे. अँड यूज ऑफ द अननोन वर्ड, आणि त्याचा वापर वाक्यामध्ये कसा केलेला आहे ते आपण बघूया. ऑल, थँक्यू हमीद. आता हमीदला सगळे धन्यवाद देतात आणि त्या ठिकाणी त्यांनी डिक्शनरी पाहायला सुरुवात करतात. वर्क्स इन पेअर्स, डिस्कस द युजेस ऑफ डिक्शनरी. आणि डिक्शनरीचा वापर कसा करायचा हे या ठिकाणी पाहत आहेत. बघा आता चला शिकूयामध्ये आपण बघतोय की डिक्शनरीचा वापर कसा करायचा. आता या ठिकाणी तुम्ही डिक्शनरी शोधली, या ठिकाणी लिहिले बघा www चला शिकूया.com. याच्यामधनं आपण डिक्शनरी ओपन केलेली आहे आणि डिक्शनरी ओपन केल्यानंतर एका शब्दाचा अर्थ, आता बघा फक्त डिक्शनरीमध्ये फक्त शब्दांचा अर्थच दिलेला नसतो, तर त्याचा उच्चारसुद्धा दिलेला असतो. आणि पार्ट्स ऑफ स्पीचच्या प्रमाणे म्हणजे शब्दांची ही कुठली जात आहे, दिलेला शब्द हा वर्ब आहे का नाउन आहे का ॲडजेक्टिव्ह आहे का ॲडवर्ब आहे, हे सगळं जे आहे ह्या 8 जातीपैकी कुठली जात याची आहे या शब्दाची तीही या ठिकाणी सांगितलं जातं. आणि त्याचा अर्थ, त्याचा प्रोनाऊन्सिएशन, उच्चार, त्याला समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द पण दिलेले असतात. तर बघा या सर्चमध्ये त्यांनी काय केलं आहे, वर्क हा शब्द टाईप केलेला आहे, बरोबर. आता वर्क हा शब्द टाईप केल्यानंतर त्यांना हा बघा इथं कशा प्रकारचा शब्द आलेला आहे, WORK हा शब्द टाईप केला की त्याच्यासमोर बघा स्पीकर आहे. त्या स्पीकरवरती जर तुम्ही क्लिक केलं तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन सांगतो की आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्या शब्दाचा उच्चार काय आहे हे या ठिकाणी आपल्याला समजू शकतं. त्यानंतर त्याचं हा आंतरराष्ट्रीय नियमानुसार हा कसा लिहिला जातो हेही या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर नाउन आहे म्हणून सांगितलं. हा नाव म्हणून जेव्हा येतो वर्क त्यावेळी त्याचा अर्थ काय असतो बघा, ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्विंग मेंटल और फिजिकल एफर्ट्स डन इन ऑर्डर टू अचीव ए पर्पज और ए रिझल्ट. ही वॉज टायर्ड आफ्टर ए डेज वर्क इन द फील्ड्स. बघा वर्क या शब्दाची व्याख्या दिलेली आहे की हा नाम म्हणून जेव्हा येईल तेव्हा त्याचा अर्थ असा असेल की ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्विंग मेंटल और फिजिकल एफर्ट, म्हणजे बौद्धिक किंवा शारीरिक इन्व्हॉल्वमेंट किंवा ॲक्टिव्हिटी हालचाल, बौद्धिक किंवा शारीरिक हालचाल केलेली इन ऑर्डर टू अचीव ए पर्पज और ए रिझल्ट, म्हणजे एखाद्या हेतू साध्य करण्यासाठी किंवा एखादा रिझल्ट मिळवण्यासाठी आपण जी बुद्धीची किंवा शरीराची हालचाल करतो त्याला आपण वर्क म्हणतो. तर हे झालं त्याचा अर्थ. जेव्हा नाउन म्हणून हा शब्द येतो, वर्क हा शब्द जेव्हा नाउन म्हणून येतो तेव्हा त्याची व्याख्या अशी असते. आणि त्याचा वाक्यामध्ये उपयोग करून पण दिलेला असतो त्यांनी. बघा वाक्यात उपयोग कसा करून दिला आहे, ही वॉज टायर्ड आफ्टर ए डेज वर्क इन द फील्ड्स. बघा ही वॉज टायर्ड, तो थकलेला आहे, आफ्टर ए डेज वर्क दिवसभर काम करून, इन द फील्ड शेतामध्ये, म्हणजे शेतामध्ये दिवसभर काम करून आता तो थकलेला आहे. म्हणजे वर्क हा शब्द नाउन म्हणून या ठिकाणी वापरला गेला. आता याची समानार्थी शब्द, वर्कला समानार्थी शब्द आणखीन कोणते आहेत बघा, सिनोनिम्स लेबर, टॉईल, स्लॉग अँड ड्रगरी अँड एक्झर्शन, हे सगळे या वर्क या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. आणि त्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द बघा, अँटोनिम्स लेजर अँड रेस्ट. लेजर आराम, रेस्ट आराम करणे, याचे विरुद्धार्थी शब्द आहे वर्क काम करणे, लेजर रेस्ट आराम करणे. आता जेव्हा हा शब्द वर्ब म्हणून येईल तेव्हा त्याचा अर्थ काय असेल बघा, वर्ब बी एंगेज इन फिजिकल और मेंटल ॲक्टिव्हिटी इन ऑर्डर टू अचीव ए पर्पज और ए रिझल्ट
एस्पेशली इन वन्स जॉब डू वर्क. बघा या ठिकाणी वर्क म्हणून वर्ब म्हणून जेव्हा हा शब्द येतो त्यावेळी त्याचा अर्थ काय असतो, बी एंगेज इन फिजिकल ऑर मेंटल ॲक्टिव्हिटी. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या बौद्धिक आणि शारीरिक ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज असणे, गुंतलेला असणे, करत असणे, इन ऑर्डर टू अचीव साध्य करण्यासाठी, पर्पज हेतू, ऑर ए रिझल्ट म्हणजे एखादा उद्देश किंवा एखाद्या एखादा रिझल्ट अचीव करण्यासाठी, मिळवण्यासाठी जेव्हा एखादा बौद्धिक किंवा मानसिक कष्ट करतो किंवा हालचाल करतो त्याला काय म्हणतो आपण, वर्क म्हणतो. याला समानार्थी शब्द ह्याला वाक्यात उपयोग करून दिला बघा, इज वन्स जॉब डू वर्क. एस्पेशली इन वन्स जॉब डू वर्क म्हणजे एखाद्याला एस्पेशली इन वन्स जॉब, खास करून एखाद्या कामाविषयी, एखाद्याच्या नोकरीविषयी जर बोलायचं म्हणलं तर हा शब्द त्या ठिकाणी विशेषण म्हणून येतो, डू वर्क की काम कर अशा अर्थी. वर्क या ठिकाणी डू वर्क म्हणजे काम कर, म्हणजे करणे किंवा काम करणे म्हणजे हा वर्ब म्हणून या ठिकाणी येतो. आणि या समानार्थी शब्द बघा, सिनोनिम्स टॉईल, लेबर, एक्झर्ट, वनसेल्फ अँड स्लेव. तर हे सगळे त्याचे समानार्थी शब्द आहेत. अवेक, कीप ॲट इट अँड मोअर. आणि अशा प्रकारे त्याला समानार्थी शब्द विविध प्रकारचे आपल्याला सांगता येतील. अँटोनिम्स विरोधार्थी शब्द, रेस्ट अँड प्ले. रेस्ट आणि प्ले हे दोन वर्क या शब्दाच्या विरोधार्थी शब्द आहेत. आता चला शिकूया. याच्यामध्ये आपण बघतोय की वी यूज डिक्शनरी टू. आपण डिक्शनरी वापरतो कशासाठी, फाइंड द मिनिंग ऑफ द वर्ड्स, शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी, फाइंड आउट द करेक्ट स्पेलिंग ऑफ वर्ड्स, शब्दांचे करेक्ट स्पेलिंग बघण्यासाठी आपण डिक्शनरी वापरतो, फाइंड आउट हाऊ टू प्रोनाऊन्स ऑर से वर्ड्स, दिलेल्या शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन उच्चार कसा होतो हेही आपल्याला त्या ठिकाणी शिकता येईल. अँड फाइंड आउट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच ए वर्ड इज. आणि हा दिलेला जो शब्द आहे तो शब्दांच्या कोणत्या जातीमधला आहे हेही आपल्याला सांगायचं आहे. आणि युसेज ऑफ द वर्ड आणि त्या दिलेल्या शब्दाचं महत्त्व किंवा वापर कसा करता येईल हेही आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आपण चला शिकूया. हा भाग बघितला की लाईव्ह इंग्लिशमध्ये की कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी डिक्शनरी हाताळू शकतो. डिक्शनरी वापराबद्दलची माहिती आपल्याला ह्या ठिकाणी आहे. तर डिक्शनरी जर आपण नाही हाताळली तर आपल्याला परीक्षेमध्ये अनसीन पॅसेज लिहायला अडचण येऊ शकते आणि हा प्रश्न आपण लिहू शकणार नाही. त्याच्यामुळं डिक्शनरी वापरायची सवय ठेवा आणि डिक्शनरीच्या माध्यमातून विविध शब्द, नवीन शब्द आपल्याला पाठ करून ठेवण्याची सवय ठेवा. तर आपण या ठिकाणी थांबूयात. या ठिकाणी असलेले जे काही नवीन शब्द आहेत हे सर्व नवीन शब्द तुम्ही लिहून आणायचे आणि मला फोटो काढून व्हॉट्सॲप करायचा. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.